खडवली येथील GKS कला वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय खडवलीतर्फे रिसर्च मॅथॉलॉजी अँड सायंटिफिक रायटिंग संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखन या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं। या कार्यशाळेचा उद्देश संशोधन क्षेत्रातील विद्यार्थी व प्राध्यापकांना संशोधन पद्धती, वैज्ञानिक लेखन तसेच संशोधन प्रकाशन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे हा होता। ही कार्यशाळा मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी मुंबई विद्यापीठाच्या विद्यापीठ संकुलातील राजीव गांधी सभागृह कलिना मुंबई येथे संपन्न झाली। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर M.H. फुलेकर, वरिष्ठ प्राध्यापक व संशोधन सल्लागार, पारुल विद्यापीठ वडोदरा, मैत्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक कविता शितोडे तसेच शिक्षण संचालक डॉक्टर B.L. जाधव उपस्थित होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर S.G. सागर यांनी प्रास्ताविक भाषणात संशोधनाचं महत्त्व विशद केलं। त्यानंतर डॉक्टर M.H. फुलेकर यांनी विशेष मार्गदर्शनपर भाषण केलं। यानंतर तांत्रिक सत्रास प्रारंभ झाला। पहिल्या सत्रात डॉक्टर M.H. फुलेकर यांनी संशोधन प्रकल्प, प्रस्ताव लेखन व निधी संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शन केलं। डॉक्टर संगीता पवार, मुंबई विद्यापीठ यांनी PhD प्रवेश प्रक्रिया, नोंदणी व संशोधन शिष्यवृत्ती याबाबत सविस्तर माहिती दिली। डॉक्टर सत्यनारायण कोठे यांनी संशोधन समस्या निश्चित करणे व संशोधन प्रस्ताव तयार करणे यावर मार्गदर्शन केलं। तर डॉक्टर संदीप वाघ यांनी संशोधन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध संशोधन पद्धती स्पष्ट केल्या। डॉक्टर संतोष गीते यांनी सांख्यिकीय पद्धती, डेटा व विश्लेषणावर सखोल मार्गदर्शन केलं। तसेच डॉक्टर B.L. जाधव यांनी प्रबंध लेखनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली। तर डॉक्टर अहमद अली यांनी संशोधन प्रकाशने व पेटंट्स याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। ही कार्यशाळा संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली। सर्वांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचं कौतुक केलं। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतीक्षा हिरे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सचिन जाधव यांनी केलं। उपप्राचार्य प्रशांत तांडले यांच्यासह GKS महाविद्यालयाच्या शिक्षकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले।